महाराष्ट्राचं आद्य दैवत प्रेरणास्थान विठ्ठल माऊली यांची दरवर्षी न चुकता वारी करणाऱ्या गावाकडच्या आजी. त्यांची वारी ह्या वर्षी हुकली. मग त्या विठ्ठलाला विनंती करतात की यंदा तूच ये रे विठ्ठला गावाकडे. सोड इट पायाखाली, सोड इट पायाखाली, घाल पंढरी पाठीला, सवाष्णीला घेऊन यंदा घरी ये रे विठ्ठला. दर एसटी गावाकडली, मोर बस खिडकीला, खड्ड लैर वाटेमंदी, उगा कंबरड मोडशीला. उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावची, नाव दिसणार नाही पाटी जुनी आहे कवाची. धर हात बायकोचा, थेट चालाया लाग, घर तिथंच आहे र माझं, आपल्या मारुतीच्या मागं. आणि मग विठ्ठल घरी आल्यावरती ती विठ्ठलाला म्हणते, आलास का र बाबा, थांब दारातच तिथं. सून पहिल्यांदा आली या, नगा मोडाया रीत. अन तू नाव घे ग रुक्मिणी, झालाय माझं ओवाळून. कशी लाजतीया बघा, आली गाल लालवून. तू न्हावून घे रे विठ्ठला, आलंय आदन पाण्याला. नवद होतं त्याच्या बाचं, धाडलंय आणाय सोन्याला. अन तू चल ग मायाबरोबर, लई कामं पडली आहे ते. उद्या एकादस आहे, घे मळ्या वाते. तू बस जरा, घाल मांडी. अन तू बस, घाल मांडी, घे खाऊन जरा. वारी चुकली आमची, झाली तुझी दगदग. निरशा दुधात घे भाकरी चुरून, अन पड जरा, मी आली शेतातून. आणि म्हातारी मग शेतात जाते. आणि शेतातून घरी आल्यावरती विठ्ठलाला म्हणते, धाव रे विठ्ठला, हे सरपण लई जड. उतरू लाग जरा, केलं वयानं अवघड. मग कसा आहेस बाबा, कशी आहे तुझी पंढरी. बस जरा माझ्यापाशी, आहे कवापासनं उभा. रातीचा पार झालाय, ठेव मांडीवर डोकं. आणि तू होतास ना रा बाबा तिथं, जेव्हा गेला माझा लेक. काळा सावळा होता, स्वभावानं लई शांत, भोळा होता जरा, पुंडलिक नावं त्याचं. आणि म्हातारीला मग रडताना बघून एक माणूस तिथं येतो आणि म्हातारीला म्हणतो, रडू नकोस ग म्हातारे, ते पूस डोळ्यातलं पाणी. उगा बडबडती ऐकल्या वाणी. आणि कुणाशी बोलत होतीस, तिथं कुणी बी नाही. आणि ते आरतीचं ताट कुणाचं आहे, तुझं इठ्ठल आला की काय.